कागल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय बालेकिल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबूत संघटनात्मक पकडीचा मतदारसंघ। मात्र या कागलमध्ये आता एका अपात्रतेच्या निर्णयाने राजकीय चर्चांना वेग आलाय। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुवर्णा रणजित कांबळे यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले। जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्यानंतर विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी हा निर्णय दिलाय। त्यामुळे हा केवळ प्रशासकीय किंवा कायदेशीर निर्णय राहिलेला नसून त्याचे राजकीय पडसाद कागलच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कांबळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या उमेदवार प्रतिभा लखन हेगडे यांनी जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली होती। त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अपात्रतेचा निर्णय देण्यात आला। मात्र या निर्णयाला सुवर्णा कांबळे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिलं असून 11 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम न्यायालयीन निकाल अद्याप बाकी आहे। पण प्रश्न असा आहे की अंतिम निकाल येण्यापूर्वीच या निर्णयाचे राजकीय परिणाम दिसू लागतील का? कागलमध्ये मुश्रीफ यांची राजकीय पकड मजबूत असली तरी त्यांच्या समर्थक गटातील एका लोकप्रतिनिधीवर झालेली अपात्रतेची कारवाई विरोधकांसाठी आयत कोलीत ठरू शकते। उमेदवार निवडताना पक्षाने आवश्यक पडताळणी केली होती का? निवडणूक प्रक्रियेत उमेदवाराच्या पात्रतेबाबत अधिक काटेकोर भूमिका घेण्याची गरज आहे का? असे प्रश्न आता राजकीय पातळीवर उपस्थित होण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक या मुद्द्याचा राजकीय प्रचारात वापर करतील का? कसबा सांगाव मतदारसंघातील नव्या राजकीय समीकरणांना यामुळे चालना मिळेल का? आणि या जागेच्या पुढील प्रक्रियेत विविध पक्षाकडून नव्या दावेदारांची चाचपणी सुरू होईल का? या शक्यता आता चर्चेत आल्या आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ समर्थकांसाठी ही परिस्थिती संघटनात्मक कसोटी ठरू शकते। न्यायालयीन निकालापर्यंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ न देता मतदारसंघातील राजकीय पकड कायम ठेवणे तसेच विरोधकांच्या टीकेला प्रभावी उत्तर देणं हे मोठं आव्हान असणार आहे। मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल। त्यामुळे सध्या कोणताही राजकीय निकष काढण्यापेक्षा या घडामोडींकडे कागलच्या भविष्यातील राजकीय समीकरणांना आकार देऊ शकणारा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिलं जात आहे। एका सदस्याच्या अपात्रतेने सुरू झालेली ही चर्चा आता केवळ कायदेशीर लढाईपुरती मर्यादित राहणार का, की आगामी निवडणुकांमध्ये कागलच्या राजकारणाला नवी कलाटणी देणार? याचं उत्तर न्यायालयीन निकालासह येणाऱ्या काळातील राजकीय घडामोडींमध्ये दडलेलं आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।